दत्ता तिकडची बी जमीन विकलेली आणि तू इकडची बी विकलेली, फक्त तू मध्ये राहिलं. तो ते शेट आलेले पैसे रोख घे आणि त्याचा मोबदला चांगला मिळणार आहे तुला. शेट आलेले तिकडे रोख पैसे घे ना तू. दत्ता हो की पैसे धर, ॲडव्हान्स धर तुलाही आणि याच्यावर सही कर आणि सगळे पैसे तुला लगेच रोख मिळतील. सही कर याच्यावर, ॲडव्हान्स घे ना. आता नसली सही करायची तर ह्या बी पैशाला मुक्षण दत्ता तू. घ्यायचे तुला पैसे ॲडव्हान्स, हे पैसे घे, नाही तर तू ह्या पैशाला सुद्धा मुक्षण दत्ता. मग बघ ना काय मला काय करायचे ती. धर पैसे आणि ह्याच्यावर सही कर. चल पैसे आहेत त्याच्यात, तुला लागन तेवढे पैसे आहेत. जर सही कर याच्यावर. दत्ता भाऊ, भीती वाटायचं काय काम नाही. आता मी आलोय. नितीनराव, ही सेटलमेंट मी केलेली, मध्ये पडायचं तुझं काय काम नाही. दत्ता भाऊ, ही जमीन द्यायची तुमच्या डोक्यात आहे का? मी तुमचा आहे का? हे माझे मोठे भाऊ आहेत. आता हा मॅटर माझा आहे. उठ इथून तू. चल चालतं हो. जिथं आवाज वाढतो ना तिथं आमचा रुबाब वाढतो. कळलं का? तू का मध्ये पडतो याच्यात? तुला मागात पडणी. हो, आम्ही त्याचीच तर वाट बघतोय. आता कसं मनासारखं बोलला. दर्जीराव, होईन का काम? काय होतंय? होईल साहेब, ती होईल. आता साहेबांना सांगा हे विसरा म्हणून. दत्ता सही कर, यांचं ऐकून कर सही. दत्ता भाऊ बोलायचं आणि ते सही करणार नाही. कळलं? चालतं व्हायचं इथून. चला चालतं वा. बघत काय निघा. धन्यवाद नितीन भाऊ, मोठे उपकार झाले आमच्यावर. बायकापूर रस्त्याने पण वाचवा. तुम्ही आम्हाला भाऊ मानलं, तुम्हाला काही पण अडचण येऊ द्या आम्हाला सांगायचं. कळलं? चला येतो. बघ, खालपासून वरपर्यंत बघ आणि डोक्यात छापून ठेव. आणि काय उखडायचं ना ते उखड. बरं राहिलं, आम्ही नाही ना दिला तर. कांदा चिरते पटपटा. हे घ्या जेव्हा सकाळपासून खाल्लं नाही काही उपाशीची. तू काप ना पटापटा कांदा बाळा. कशी झाली भाजी? छान झाली. आता तिला पण शिकव. बरं बरं शिकेल ना मी, एवढं काय त्याच्यात. ती जरी मोठ्या एखाद्या पदावर असली तर उद्या लग्न झालं तिला ती करावं लागणार आहे ना. अहो पण तेव्हाच तेव्हा बघू ना. मी काही एवढी जड झाले का तुम्हाला? जड नाही, परंतु काय अडचण आली तर तत्परता असली पाहिजे. तुला काही स्वतःचं आवडीचं खाऊशी वाटलं तर तुला करता आलं पाहिजे ते. बर, आता 2-3 दिवसातच शिकते मी. तुम्ही पण जेवायला घ्या आता. हो घेतो ना. दे इकडं. कापी ते मीच एवढं हळूहळू कापी ते कांदा. जड नाही, परंतु काय अडचण आली तर तत्परता असली पाहिजे. तुला काही स्वतःचं आवडीचं खाऊशी वाटलं तर तुला करता आलं पाहिजे ते. बर, आता 2-3 दिवसातच शिकते मी. तुम्ही पण जेवायला घ्या आता. हो घेतो ना. दे इकडं. कापी ते मीच एवढं हळूहळू कापी ते कांदा. वांगे घ्यायचीत का? हा, वांगी घेऊ 1 किलो आणि भेंडी पण घेऊ. पहिले पिशवी घ्यावं लागेल. पिशवी घेऊ आपण पहिली. पिशवी आणली का नाही बरं तू घरून? माहिती होतं ना बाजारात. काकड्या घेऊच्या का? हा. हो नमस्ते मॅडम. मॅडम सही द्या ना एवढी. कशाला मला लटकून ठेवताय? अहो मी बाहेर आहे आणि आज मी सुट्टीवर आहे. सुट्टीचं काय घेऊन बसलाय राव मॅडम? एका सहीने काय होणार आहे सुट्टी? हो असं नाही देता येणार सही, तुम्ही ऑफिसवरच या. अहो एका सहीने काय व्हायचं? द्यावं 2 मिनिटं पेन. नाही पप्पा नका देऊ, यांचं अनधिकृत काम आहे. अनादूत काय त्या सही फक्त द्या ना तुम्ही. नाही अहो, वरच्यांना पण सांगावं लागतं सगळं, मग त्यांची परमिशन घेऊनच मी सही करू शकते, त्याशिवाय नाही करू शकत मी. नाही देत ना सही तुम्ही? बघतो तुम्हाला पण. बघतो तुम्हाला म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? पप्पा असे रोज भेटतात आणि भेटणारच, अशांना घाबरून नाही चालणार. चला.
ओळखलं का? नाही ओळखलं, पण एवढा दरवाजा वाजवायची काय गरज होती? बेल हाय ना बाहेर. तुम्ही आम्हाला रस्त्यावर आणलं, भाकर तुकड्याला माफ केलं, आता तुमच्याच घरात यावं लागेल ना आम्हाला. अहो घरात कुठे घुसताय? आता तुमच्याच घरात यावं लागेल ना आम्हाला. ओ आई, अहो अहो काय करताय तुम्ही? अहो अहो काय करताय? आई, अहो काय करताय तुम्ही? हे काय बॅड मॅनर्स आहे? तुम्ही असं कसं कोणाच्या पण घरी घुसू शकता? मी पोलीस कंप्लेंट करीन ना. मी घरात एकटी बाई असेल तुम्ही. अहो काय करताय? अहो काय चाललंय हे तुमचं? अहो काय करताय हे? तुला गुढी गुढीत एक सही मागितली होती, तो दिली नाही. आता बी रस्त्यावर आलोय मी. तुला पोलीस कंप्लेंट करायची असेल कर, पोलीस मला नेत्यात, मी सुटन. पण तुझे बी आई बाप आहेत, तू पण एक बाई माणूस आहे. मला सही दे, नाही तर रोज तुझ्या घरी मला खायला यावं लागेल. ठीक आहे, मला आजची रात्र विचार करायला वेळ द्या. बघते उद्या मी. काय आमच्या वहिनींना घरी जाऊन तारास दिला तू? अरे एकटं बाई माणूस घरी असताना जायला शोभतं का तुला? हा सटका कोण आहे तुम्ही? मोकराम आधीच माझं डोकं गरम आहे. मोकराम सटके खाटा येईल खोटा. उठता का नाही का देऊ एक झापड? बाबे उठायचं नाही, भाऊ आलाय तिकडून. एक तर चुकीची कामं करतो, एकटी बाई माणूस घरी असताना जाऊन त्रास देतो. भाडव्या तुला लाज वाटत नाही थोडी? मला एक सही पाहिजे होती फक्त. सहीच्या नावाने काय करतो रे? जसा तू जीवा उदार आहे तसं आम्ही पण जीवा उदार आहेत. बघायचं का तुला? परत जर नादाला लागला ना, त्रास दिला की माझी लक्षात ठेवायचं. आम्ही बी काय असे मोकाट सुटलेली माणसं नाही. सहीचा नाद घेतला तू तर मी तूही लक्षात ठेव. बर बघू कर. बर चालतंय, परत नाही देत त्रास. लागशील का नादी? नाही आता नाही लागत. चल निघ, उठ, परत दिसायचं नाही ते. आईला उगा ऐकून घेतोय म्हणून हा? नादी लागला ना, आपल्यापेक्षा डेंजर कोण नाही काय बघतो काय? हा चल एक. ठीक आहे चहा. होय, ती तयार होती, तिला सांगा ना आज सुट्टी घ्यायला ऑफिसला. कुठे आहे ती? तयार होती, तुम्ही सांगा तिला. बोला तिला. आरती, ए पोरी, हा इकडे. आले. अगं आई, माझी हिरवी साडी कुठे आहे? सकाळपासून शोधतीये मी. मला जायचंय, उशीर होतोय. आज ऑफिस वगैरे काय नाही, आज पाहुणे येणार आहे. आज सुट्टी घे आणि आवर तू. जाग तू पण तिला आवरू लाग. हो ठीक आहे. चल ग, साडी देते चांगली तुला. काय मॅडम आज ऑफिसला नाही झाला? तुमच्यासाठी घरापर्यंत यावं लागलंय. हा, सुट्टी घेतली आज. का हो, काय गडबड चालली मॅडम? हा, आज पाहुणे बघायला येणार आहेत म्हणून सुट्टी घेतली आहे. बरं ठीक आहे मग काय. आईला भाऊ, लग्नात मस्त झणझणीत वांग्याची भाजी ठेवावं गावरान का शाही पनीर ठेवावं रे? काय का ठेवी ना, पण लग्न कोणाचंही? माझं
आणि कधी जमलं? लग्न जमायला काय, साखरपुडा झाला की लगेच करून टाकायचंय. साखरपुडा कधी हळद लागली की लगेच साखरपुडा करून टाकायचाय. आणि हळद कधी? हळद काय, पोरगी बघितली ना लगेच हळदीचा कार्यक्रम. पोरगी कधी बघणार आहेत? आई बापानी मानाव घेतले की लगेच. आणि आई बाप कधी बघणार आहेत? मी बोललो की लगेच. आणि तू कधी म्हणणार आहे? एखादी चांगली पोरगी भेटल्यावर. तू काय च्युत आहे का रे? आईला असाच माझा बाप मला बोलला होता. बॉबे तू मेंटल केस आहे उग. भाऊ अर्धमाने. भाऊ तुला माहिती आहे काय झालंय? आधी तू शांत हो आणि व्यवस्थित सांग काय झालंय. तलाठी मॅडमचं लग्न जमलंय. काय जमलंय. बस बरं, कस काय जमतंय बघूच. बसा. आईला बस चल. किती वर्षापासून सर्व्हिस करताय? 3 वर्षापासून. एकटेच आले, सोबत कोणी नाही आणलं? ऑफिसवरून डायरेक्ट इकडेच आलो. नानांचा मला कॉल आलेला, मुलगी पाहुणे म्हणून. ही माझी मुलगी, काय बोलायचं असं तर बोलून घ्या. आरती मॅडम, आरती. आरती मॅडमला सुट्टी आहे, आमच्या घरी कार्यक्रम चालू आहे. म्हणूनच आलोय मी. थांबा की मामा. मध्ये 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 काय रे तुमचं? पोरं 2 शब्द बोलते ते बोलू दे की. हा का टेरेसवरनं उडी मारून पळून जाणार आहेत? मामी बिस्किट आणा जा. कोण तुम्ही? काय प्रकार आहे हा नेमका? ही काय म्हणते नाही पाहुणे? कसं आहे मामा, आमच्या भाऊला आत्ताशी की एखादी पोरगी आवडली हो. तुमची पोरगी नाही. तुम्ही दिसायला रुबाबदार, मामी एवढ्या दिसायला चांगल्या, पोरगी एवढी चांगली. जरा होऊ दे आमच्या भाऊचं कल्याण. अहो आमचा भाऊ आत्तापर्यंत कोणाला सॉरी म्हणला नाही, पण तुमच्या पोरीला म्हणलाय. बघा याला म्हणतात प्रेम. प्रेम मग विचार करा बरं, किती प्रेम असेल त्याचं. आरतीचा ह्याच्याशी काही संबंध? ती तर मला कधी बोललीच नाही. अहो आत्ताशी भाऊ मनातल्या भावना व्यक्त करायला गेलाय. तू अशी कस काय लग्नाला तयार झाली? आत्ताशी कुठं लाईन जुळायला लागली होती. तू माझ्या हृदयाची तार छेडली. मी त्याचीच तर वाट बघत होते, पण मी कसं बोलणार? मी 2-3 वेळा सिग्नल पण दिले होते तुला. मला मित्र बोलला, मी कधी विचार केला नव्हता, पण तू माझ्या आयुष्यात आली आणि आवडायला लागलीस. लग्न करीन ना फक्त तुझ्याशीच. मला सगळं पटतंय, पण घरच्यांना काय सांगणार? खाली जे स्थळ आलंय ते घरच्यांना आवडलंय. ते मी बघतो रे. मला एक सेल्फी घ्यायचा आहे तुझ्यासोबत. हे घे, हा गॉगल माझ्यापेक्षा तुलाच छान दिसतो. चल. हे बघ भाऊ, तू माझ्या लहान भावासारखा आहे, पण तुझ्या मुलीला बघायला आला ती माझी आवडती. ते आमचं इथं होतं, इथपर्यंत आलं. त्यात मामांनी घोळ केला, तुम्हाला पाहुणं होऊन बोलिलं. सगळा कार्यक्रम फेल झाला, त्यामुळे मला यावं लागलंय.
तू माझ्या लहान भावासारखा आहे, वहिनी आहे तुझी. तू काय करतो? PWD मध्ये. अरे मग तो सरकारी ऑफिसर, तुला कोणी पण छान पोरगी भेटल. मला ही गेली तर माझा काय कोणाच जीव लागणार नाही. सर होऊ दे यांचं. आता मी सगळंच ऐकलंय. केला ना खेळ खंडोबा, याच्यासोबत तर मुळीच नाही आता. हो सासरे, तुम्हाला जावाय माना अगर नका मानू. मी तो तुम्हाला सासरे मानले आणि तिला बायको. हे आम्हाला अजिबात मान्य नाही. हो सासूबाई, आता ती माझी, मी सोडून ती काय कोणाची नाहीये. कळलं? चला सासरे, हे चला रे. काळजी घे भाऊ, येतो. चला सर, येतो मी. झालं ना तुझ्या मनासारखं? त्यासोबत खुशाल वर निघून गेली तू. आम्ही कसली स्थळं दाखवतोय आणि तू कोणाची नादी लागली? मला ती पोरगा अजिबात पटलेलं नाही. तिथून पुढे त्याची अजिबात नादी लागायचं नाही.